नमस्कार सगळ्यांना. आपण रोज योगाभ्यास करतो आहोत, तर तुम्हाला नक्कीच इतक्या दिवसामध्ये बऱ्यापैकी फरक जाणवला असेल. आपल्यामधले सूक्ष्म बदल आम्हाला नक्की कळवा आणि आपल्याला योगाभ्यास सुरू केल्यानंतर कसं वाटतंय तेही आम्हाला नक्की कळवा. आता आज आपण थोडंसं ऍडव्हान्स स्थितीमधले योगाभ्यास करणार आहोत. थोडंसं प्रगत स्थितीमधले योगाभ्यास आज करणार आहोत, की थोडा तुमचा आता स्टॅमिना वाढलेला असेल, तर तुम्ही तुमचा स्टॅमिना किती वाढलाय हे नक्की आजच्या योगाभ्यासामध्ये चेक करू शकाल. तर आता आपण योगाभ्यासाला सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, हाताची ज्ञानमुद्रा, पूर्ण लक्ष श्वासावर, त्रिवार ओंकार आणि प्रार्थना म्हणूया. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनासि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची, सावकाश पाय मोकळे करून घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, दंडस्थितीमध्ये यायचंय, दंडस्थितीमध्ये या, दंडस्थितीमध्ये या. आता आपण पहिल्यांदा ताडासन शिकलो होतो, ते ताडासन आधी आपण करणार आहोत. तर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये समोरून गुंफून घ्यायचेत आणि सावकाश हात डोक्याच्या वर न्यायचे. सावकाश हात डोक्याच्या वरती न्या आणि वरती सगळं शरीर ताणून घ्यायचंय, टाचावर उचलायचे आहेत, टाचावर उचला. आता ह्या टाचा उचललेल्या स्थितीमध्ये आपल्याला थोडस वॉक करायचंय आपल्या मॅटवर. थोडस वॉक करा, पुढे मागे, त्या पद्धतीने वॉक करा. थोडेसे 2-3 राऊंड करायचे. टाचावर उचललेल्या स्थितीमध्ये, सगळं शरीर वरती ताणलेल्या स्थितीमध्ये, कोपरामध्ये पण हात चांगले ताणून घ्यायचेत, कोपरं वाकवायची नाहीयेत आणि सगळं शरीर वरती ताणून घेऊन वॉक करायचे. त्यानंतर मग आपल्याला टाचेवर वॉक करायचे. टाचा खाली टेकवायचे, चवडे वरती ताणून घ्यायचे आणि मग टाचेवर वॉक करा. टाचेच्या तिथे असं सुई टोचल्यासारखं झालं पाहिजे, म्हणजे ती नस चांगली तुमची ओढली जाते. मूळव्याधीला सुद्धा टाचेवर ह्या वॉकिंगचा उपयोग होतो. टाचेवर वॉक केलं तर मूळव्याध ज्यांना असेल तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतो. टाचेवर वॉक करा, पिन टोचल्यासारखं असं झालं पाहिजे खाली त्या पॉइंटला. त्यानंतर मग आपल्याला पुन्हा ताडासनामध्ये यायचंय एका ठिकाणी टाचावर केलेल्या. आता आपल्याला टाचा खाली टेकवायच्या आणि पुन्हा उचलायच्या, या पद्धतीने रिपिटेशन्स करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आता ह्याच्यामधनच आपल्याला तिर्यक ताडासन करायचंय. पहिल्यांदा उजवीकडे कमरेतून वाकायचंय, ताणलेल्या स्थितीमध्येच उजवीकडनं कमरेतून वाका, जास्तीत जास्त एका बाजूला ताण जाणवेल. पुन्हा सरळ व्हा, श्वास घेत घेत, श्वास सोडत डावीकडे वाका,
श्वास घेत घेत सरळ व्हा. पुन्हा श्वास सोडत सोडत उजवीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत सरळ. पुन्हा श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत सरळ. सावकाश हात खाली आणा. आता आपल्याला सांध्यांची म्हणजे आपल्या मनगटांची हालचाल करायची. तर हात छातीच्या समोर, कोपरं बाहेरच्या दिशेने या पद्धतीने ठेवायचे. अंगठा आतमध्ये आणि वरती चारी बोटं या पद्धतीने मूठ वळून घ्यायची. आणि पहिल्यांदा आपल्याला फक्त मनगटाची हालचाल खाली आणि वरती या पद्धतीने मनगटाची हालचाल करायची आहे. फक्त मनगट हल्ले पाहिजे. खाली वर, खाली वर या पद्धतीने हालचाल करा. मनगटाच्या तिथे नक्की तुम्हाला ताण जाणवेल. स्नायू तुम्हाला हाताचे ताणलेले पुन्हा रिलॅक्स झालेले जाणवतील. तर सावकाश ती हालचाल करायची. त्यानंतर मग हात समोर घ्यायचे आणि मग आपल्याला सांध्यांची म्हणजे मनगट गोल फिरवायचे आहेत. सावकाश फिरवायचे आहेत. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज या पद्धतीने फिरवा. क्लॉकवाईज एका आणि अँटी क्लॉकवाईज फिरवायचे. सावकाश फिरवायचे. ते झालं की पुन्हा हात छातीजवळ न्यायचे आणि आपल्याला ट्विस्टिंग करायचे. पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडत सोडत उजवीकडे वळायचे. श्वास सोडत हात मागच्या दिशेने. श्वास घेत सरळ. श्वास सोडत डावीकडे. कमरेतून वळायचे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत सरळ. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत सरळ. छान. आता हात खाली घ्या. आता आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. पण आजचा जो सूर्यनमस्कार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आतापर्यंतची जी शिकलेली काही आसनं आहेत ती पण आपण याच्यामध्ये ऍड केलेली आहेत. हा असा मोठा सूर्यनमस्कार आहे. तर ज्यांना काही उच्च रक्तदाब असेल, हृदयाचा त्रास असेल, अजून कुठले ऑपरेशन्स वगैरे झाली असतील तर आपले लिमिटेशन्स ओळखून हा सूर्यनमस्कार करा. आपला स्टॅमिना चांगला यांनी वाढतो पटापट. तर आपण ह्याच्यामध्ये एकच सूर्यनमस्कार पण त्याच्यामध्ये अनेक आसनं आपण ऍड केलेली आहेत आणि आतापर्यंत शिकलेलीच आसनं आहेत आपण. आणि ती त्याच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा वेळ स्थिर राहायचंय. एका ऍक्शन मधनं दुसऱ्या ऍक्शन मध्ये जाताना अतिशय सावकाश जायचं. आसनामध्ये स्थिर राहायचं. त्यानंतर पुन्हा सावकाश पुढच्या आसनामध्ये जायचं. ह्या पद्धतीने हा सूर्यनमस्कार करायचा आहे. म्हणजे एका आसनामध्ये एकेका आसनामध्ये जवळजवळ निदान 10-15 सेकंद तरी आपण थांबणार आहे. हळूहळू तुमचा स्टॅमिना वाढला की तुम्ही 1-1 मिनिट एखाद्या आसनामध्ये थांबू शकता. तर आता आपण सूर्यनमस्कार करूया. हाताची नमस्कार स्थिती. पेल्विसचा भाग थोडासा पुढे ढकललेला. पाय जुळवून घेतलेले आहेत. पाठीचा भाग सरळ आहे. मान सरळ आहे. नजर समोर आहे. ओम ह्राम मित्राय नमः. श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत हात वरती न्यायचेत आणि कमरेतून मागे जायचंय. हे सगळं सावकाश करायचंय. ज्यांना चक्कर वगैरे येत असेल त्यांनी मागे जाऊ नका. त्यांनी नुसतेच हात वरती करून थांबा. पूर्ण लक्ष श्वासावर. व्हर्टिगोचा वगैरे त्रास असेल तर मान मागे नेऊन मागे जाऊ नका. संथ श्वसन. प्रत्येक स्थिती आपण ही श्वासाबरोबर करायची आहे. या स्थितीमध्ये
आपण 10 ते 15 सेकंद थांबायचे. कुठे कुठे पोटावर वगैरे ताण येतात त्याकडे लक्ष द्यायचे. यानंतर आपल्याला चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत 90 अंशापर्यंत यायचंय. हिप जॉईंट्स मधनं पाठ सरळ ठेवत दंड कानाला टेकलेले ठेवायचे. बरोबर हात सुद्धा समांतर राहिले पाहिजेत जमिनीला आणि पाठ जमिनीला समांतर. मान तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या पोझिशन मध्ये ठेवा. तुम्ही हाताने खुर्चीला वगैरे कशाला धरलं तरी चालेल. म्हणजे मग आणि कंबर मागे ढकलायची. जर तुम्ही हाताने खुर्ची किंवा सोफा किंवा भिंत असं काही पकडलं असेल तर कंबर मागे ढकलायची आणि सगळं शरीर 90 डिग्री मध्ये ठेवायचंय आणि कमरेपासून हातापर्यंतचा भाग पुढे ताणायचा, कंबर मागे ढकलायची. ह्या पद्धतीने हे करायचं. आता पूर्ण श्वास सोडत सोडत खाली जायचंय. पूर्ण श्वास सोडत सोडत पुढची स्थिती घ्यायची आहे. हस्तपादासन आपण करतोय. हाताचे बोट जी आहेत ती पायाच्या खाली घालायची. जमत असेल तर, हात पोचत असतील तर डोकं गुडघ्याकडे ठेवायचे, गुडघे सरळ ठेवायचे. गुडघे एकदम सरळ ठेवा म्हणजे बरोबर मागच्या दिशेला पायाच्या मागच्या स्नायूंना चांगला ताण ह्याच्यामध्ये बसणार आहे. पोटाची घडी इथे होणार आहे, त्यामुळे पचन संस्थेला सुद्धा ह्याचा उपयोग होणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. कुठे कुठे ताण आला असेल तर तो काढून टाकायचा आहे. या स्थितीमध्ये स्थिर राहायचंय. आपण एकेका स्थितीमध्ये स्थिर राहतोय आणि पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचंय. आता सावकाश आपल्याला श्वास सोडा आणि श्वास घेत घेत 3 नंबरच्या जी आपली पोझिशन आहे ती सूर्यनमस्काराची, त्याच्यामध्ये या. डावा पाय मागे, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकलेला, उजव्या पायाची मांडी पोटरी एकमेकांना टेकलेली, कंबर खाली दबून घेतलेली आहे, मान मागे टाकलेली आहे. गळ्याजवळ ताण जाणवतोय त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. या स्थितीमध्ये थांबायचे. कुठल्या कुठल्या पाठीच्या मणक्यांना, कमरेला ताण जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. या प्रत्येक स्थितीमध्ये आपण थोडा थोडा वेळ थांबतो आहोत. आता आपल्याला गुडघा, जो पुढच्या पायाचा गुडघा आहे उजव्या पायाचा, तो सरळ करत कंबर मागे ढकलायची आहे आणि डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. डोकं गुडघ्याला लागणार नाही इतक्यात, पण लावायचा प्रयत्न करा. गुडघा सरळ करा. गुडघा सरळ करा. गुडघा सरळ केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी तो ताण जाणवेल. तर गुडघा सरळ करायचा आहे आणि डोकं गुडघ्याच्या दिशेने ठेवायचे. थोडीशी अवघड पोझिशन आहे, तर जशी झेपेल त्या पद्धतीने करा. गुडघा वाकवू नका. गुडघा वाकला तर आवश्यक ताण तुम्हाला तिथे जाणवणार नाही. या पद्धतीने पायाच्या मागच्या बाजू चांगले स्ट्रेच होतात, त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन. पोटावर पण दाब आलेला आहे. आता पुन्हा श्वास घेत घेत पूर्वस्थितीमध्ये यायचंय. श्वास घेत घेत पूर्वस्थितीमध्ये यायचंय. आता डाव्या पायाचा गुडघा थोडासा वर उचलायचा आणि उजवा पाय मागे न्यायचा. ताठ तिरकी अवस्था, नजर समोर. ह्या अवस्थेमध्ये जर तुम्ही रोज 1-1 मिनिट थांबायची प्रॅक्टिस केली, हळूहळू वेळ वाढवत न्यायची. 5 सेकंदापासनं 10 सेकंदापासनं रोज 5-5 सेकंद वाढवायची. तुमच्या मनगटामधली, हातामधली ताकद खूप छान वाढते ह्यानी. खूप पटापट ह्यानी हातातली ताकद वाढते. आता या स्थितीमध्ये थोडंसं ज्यांना जमेल त्यांनी अंगठ्यावर यायचा प्रयत्न करा. पायाच्या थोडंसं पुढे शरीर हे करायचंय आणि अंगठे फक्त जमिनीला टेकलेले. अंगठ्यावर सगळं शरीराचा बॅलन्स घेतलेला आहे. अंगठे फक्त जमिनीला टेकलेले. ही थोडीशी चॅलेंजिंग पोझिशन आहे, पण ह्याच्यामध्ये थोडंसं प्रगत अवस्थेतले आज आपण करतोय. आता याच्यामधनच आपण शशांकासनामध्ये यायचंय. शशांकासनामध्ये या. श्वास सोडत सोडत शशांकासनामध्ये यायचंय. इथे हाताचा क्रॉस करा. डावा हात उजवीकडे, उजवा हात डावीकडे. जास्तीत जास्त ताणून घ्या ताणून. कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त डावा हात उजवीकडे, उजवा हात डावीकडे जास्तीत जास्त ताणून घ्यायचा प्रयत्न करा.
आणि या स्थितीमध्ये थांबा थोड्या वेळ. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. आपण एका आसनातनं दुसऱ्या आसनामध्ये या पद्धतीने आसनं करतोय. आसनाची चेन तयार केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये स्टॅमिना पटापट वाढण्यासाठी सगळ्या स्नायूंवर ह्याच्यामध्ये काम होतं आणि प्रत्येकाने आपापली लिमिटेशन्स ओळखून त्या पद्धतीने करा. जी आसनं तुम्हाला अवॉइड करायला सांगितलेली असतील ती आसनं करू नका. शशांक आसनानंतर आता पुन्हा हात पूर्वस्थितीला आणायचे. डावा हात, उजवा हात. आणि त्यानंतर आता आपण जी अष्टांग स्थिती आहे आपली ती घ्यायची आहे. गुडघा, छाती आणि कपाळ जमिनीला टेकवायचे. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही कपाळ जमिनीला टेकवता तेव्हा इथे एक वेगळ्या पद्धतीने मानेला ताण बसतो आणि तो बाकी कशातही बसत नाही, पण याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आपल्याला ताण जाणवतो कपाळ जमिनीला टेकलेलं असल्यामुळे. पोट वरती आहे आपलं, पोट जमिनीला टेकलेलं नाहीये, त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध तिथे दाब जो आहे पोटावर तो तिथे बरोबर आपल्याला जाणवतो. पोट वरती असल्यामुळे पोट जमिनीला टेकलेलं नाहीये, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने पोट वरती उचललेलं आहे, त्यामुळे तिथे पण आपल्याला एक वेगळा ताण जाणवेल, दाब जाणवेल. आता आपल्याला याच्यातूनच मुक्त हस्त भुजंगासन आपण शिकलो होतो, त्याच्यामध्ये यायचंय मुठी एकमेकांवर ठेवायच्या आहेत, हानवटी त्याच्यावर ठेवायची आहे आणि पायाचे चवडे मागच्या दिशेने ताणून घ्यायचे. जास्तीत जास्त ताणून घ्या आणि हाताच्या मुठीची जी उंची आहे ती आपल्या सोयीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करून आपली कम्फर्टेबल पोझिशन घेऊ शकता आणि त्या कम्फर्टेबल पोझिशन मध्ये थांबायचे. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, आत्ताच आपण मान खाली घेतली होती, आता मान वरती घेतली, त्याला विरुद्ध ताण दिलेला आहे. ज्यांना मानेचा त्रास असेल त्यांना ह्याच्यामध्ये खूप छान वाटतं. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. जर तुमच्या मानेतली गॅप वाढलेली असेल तर या पद्धतीने करायचं. जर ती कमी झालेली असेल तर मग अशी आपण अष्टांग स्थिती घेतली होती ती घ्यायची. संथ श्वसन. आता ह्याच्यामधनच आपण शलभासन करायचंय. श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत घेत दोन्ही पाय वरती उचलायचे आहेत, गुडघ्यात न वाकवता. मांड्या पण वर उचलल्या गेलेल्या आहेत. आता पुढून आपण मुक्तहस्त भुजंगासन केलंय आणि मागून शलभासन केलेलं बघा. पूर्ण लक्ष श्वासावर. सावकाश श्वास सोडत सोडत शलभासन सोडायचंय. आता आपण याच्यातूनच अर्धभुजंगासन शिकलो होतं, त्या अर्धभुजंगासनामध्ये यायचंय. म्हणजे हाताची कोपरं जमिनीवर टेकलेली आहेत आणि मग पाठीच्या मणक्याच्या आधाराने सावकाश जेवढं वरती येता येईल तेवढंच वर यायचंय. साधारण नाभीपर्यंतचा भाग वरती येईल. कोपरं जमिनीला टेकलेली, कोपरं जमिनीला टेकवायची. हाताची कोपरं ऍडजस्ट करून घ्या, ज्या पोझिशनला कम्फर्टेबल वाटेल त्या पोझिशनला घ्या आणि हाताची कोपरं जमिनीला टेकलेली, मान मागे टाकलेली आहे, दोन्ही पाय जुळलेले आहेत, चवडे ताणलेले आहेत. पाय जुळवून घ्या. आता कुठल्या पाठीच्या मणक्यांवर ताण येतोय त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. या स्थितीमध्ये थांबायचे. कुठेही श्वास रोखून धरायची प्रवृत्ती ते रोखायचा नाहीये. सावकाश आसन स्थिती सोडायची आणि मग पूर्ण भुजंगासनामध्ये यायचे. श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडा आणि आता हात ऍडजस्ट करून घ्या आणि पूर्ण भुजंगासनामध्ये या. हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत यायचंय. हातावरचे ताण कमी करायचे. पूर्ण शरीरावरचा भार पाठीच्या मणक्यावर घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. संथ श्वसन. गळ्याजवळ ताण जाणवतोय, पोटाच्या स्नायूंना ताण जाणवतोय, त्याकडे लक्ष द्या. पाठीची कमान झालेली आहे, त्याच्यामुळे मणक्यांची लवचिकता तुमची वाढणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. पचन संस्थेवर याचा चांगला उपयोग होणार आहे. आता याच्यामध्येच आपण थोडस पोटाला ट्विस्टिंग केलं होतं आणि तिर्यक भुजंगासन केलं होतं. तर दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घ्यायचंय आणि आता डावीकडे वळायचंय.
भुजंगासनातनं आणि उजव्या पायाची टाच बघायची आहे. त्यानंतर उजवीकडे वळायचं, डाव्या पायाची टाच बघायची. ह्या पद्धतीने चालू ठेवायचे आवर्तन. एकदा डावीकडे वळायचे, एकदा उजवीकडे वळायचे आणि विरुद्ध पायाची टाच आपल्याला पाहायची आहे. पोटाला छानपैकी पीळ बसतो. ह्याच्यामुळे तुमचे काही उत्सर्जन संस्थेचे म्हणजे पोट साफ होत नसेल, बद्धकोष्ठता असेल तर ह्या पचन होण्यासाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. पोट साफ होण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. तर हे तिर्यक भुजंगासन याला पोटाला पण पीळ देतोय. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होतो. पोटाला पीळ देणारी आसनं जी आहेत ती मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय चांगली आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण हे सावकाश करायचे, हे कुठेही झटका द्यायचा नाही, घाई गडबड करायची नाही. आवर्तन चालू असलेलं आवर्तन पूर्ण करायचे आणि पुन्हा भुजंगासनामध्ये यायचंय. पाय दोन्ही जुळवून घ्यायचे आणि याच्यातूनच आपण अधोमुख श्वानासन करत होतो. अधोमुख श्वानासनामध्ये जायचंय. कंबर वरती खेचून घ्यायची, टाचा टेकवायच्या आहेत. हनवटी कंठकुपामध्ये सगळं शरीर मागे स्ट्रेच करून घ्यायचंय. घ्या, जास्तीत जास्त मागे स्ट्रेच करून घ्या, कंबर वरती ताणून घ्या, टाचा टेकवा. पूर्ण शरीर मागे ताणलेलं आहे. हाताची पायाची पोझिशन बदलायची नाहीये. याच्यामधनं आपण ऊर्ध्वमुख श्वानासन आणि अधोमुख श्वानासनाचे रिपिटेशन्स केले होते, आठवत असतील तर. आता श्वास घेत ऊर्ध्वमुख श्वानासनामध्ये यायचंय. श्वास सोडत अधोमुख श्वानासनामध्ये जायचंय. पुन्हा श्वास घेत ऊर्ध्वमुख श्वानासन, श्वास सोडत अधोमुख श्वानासन, ऊर्ध्वमुख श्वास घेत, श्वास सोडत अधोमुख, पुन्हा श्वास घेत ऊर्ध्वमुख, श्वास सोडत अधोमुख. आता अधोमुख श्वानासनामध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी हाताची कोपरं जमिनीला टेकवायची. हाताची कोपरं जमिनीला टेकवा. हे थोडंसं अवघड आहे. ज्यांना जमत असेल त्यांनीच करा आणि टाचा टेकवायचा प्रयत्न करा. थोडेसे पाय जवळ आणले तरी चालतील किंवा थोडंसं पाय आणि हात तुम्ही ऍडजस्ट केले तरी चालतील. याच्यामध्ये बऱ्यापैकी ताण जाणवतो. त्यानंतर पुन्हा याच्यातूनच तुम्ही शशांकासनामध्ये आलात तरी चालेल. शशांकासनामध्ये यायचंय. दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचंय आणि पायाचे चवडे जे आहेत ते वज्रासनासारखे अंगठे एकमेकांना जुळलेले. दोन्ही पायाच्या गुडघ्यांमध्ये अंतर घ्या जास्तीत जास्त. कमरेपासून वरती हाताच्या बोटांपर्यंत सगळा भाग ताणून घ्या. पुढच्या दिशेने जास्तीत जास्त ताणून घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. हे रिलॅक्स होतं याच्यामध्ये. पूर्ण सगळे ताण निघून जातात. मनावरचे, शरीरावरचे ताण काढून टाकण्यासाठी या आसनाचा चांगला उपयोग होतो. सगळे पाठीचे स्नायू सुद्धा याच्यामध्ये मोकळे होतात. शशांकासन आपण केलेलं आहे. आता या शशांकासनातूनच आपण मार्जारासनामध्ये जायचंय आणि मार्जारासनामधलं ब्रीदिंग आपण शिकलो होतो ते आपल्याला करायचंय. गुडघ्याच्या तिथे 90 डिग्रीचा कोन, सगळीकडे पाठ जमिनीला समांतर, हातामध्ये खांद्या इतकं अंतर, पायामध्ये खांद्या इतकं अंतर. आता आपल्याला श्वास सोडत सोडत मान खाली न्यायची आहे आणि कमरेचा भाग तो वर उचलायचा आहे, पोटाचा भाग. त्यानंतर श्वास घेत घेत मान मागे आणि कमरेचा भाग खाली. श्वास सोडा. त्याच्याबरोबर हालचाल करायची आहे. स्पाईनची छान हालचाल याच्यामध्ये होते. त्या स्पाईन कडे लक्ष द्या. स्पाईन साठी अतिशय चांगलं आहे. श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. स्पाईन कडे लक्ष द्या. स्पाईनला खूप छान वाटतं. मोकळी होते पूर्ण स्पाईन.
श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, पुन्हा श्वास घ्या, श्वास सोडा. सावकाश श्वास घ्या. नॉर्मल ब्रीदिंग. आता आपण अजून एक प्रकार शिकलो होतो. उजवा पाय आपल्याला समोर आणायचा आहे आणि डोकं गुडघ्याला लावायचंय आणि त्याच्यानंतर मान मागे न्यायची आणि पाय पण आपल्याला वरती डोक्याच्या दिशेने आणायचं. ह्या पद्धतीने एकदा उजवा एकदा डावा. पहिल्यांदा उजव्या पायाने आपण करूया आणि मग डाव्या पायाने करूया. एक, श्वास सोडा, श्वास घ्या, पुन्हा श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या. ह्याच्यात पण स्पाइनला, कमरेच्या स्नायूंना, हिप जॉईंट्सला खूप छान ताण बसतो. ते मोकळे होतात एकदम. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल ते करू नाही शकणार, पण बाकीच्यांनी करायला हरकत नाही. आपले लिमिटेशन्स ओळखून करा. जी गोष्ट आपल्याला नाही सांगितली, पाठीचे पोटाचे काही मेजर ऑपरेशन झाले असतील, त्याचे काही विकार असतील तर विचारल्याशिवाय तज्ञांना करू नका. आता दुसऱ्या पायाने करायचे आपल्याला. दुसऱ्या पायाने करा. श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, पुन्हा श्वास सोडायचा आहे. जिथे पोटाची घडी होते तिथे श्वास सोडा, पोटाची घडी उलगडते तिथे श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करा. आता याच्यातून आपल्याला पुन्हा शशांकासनामध्ये या. शशांकासनामध्ये यायचंय. आता आपल्याला आठवत असेल, आपण शशांकासन आणि भुजंगासन ब्रीदिंग केलं होतं. शशांकासनामध्ये श्वास सोडायचा आणि भुजंगासनामध्ये श्वास घ्यायचा. ह्या पद्धतीचं ब्रीदिंग आज आपण पुन्हा करणार आहे. तर आता शशांकासनातनं भुजंगासनामध्ये जायचंय. श्वास घेत घेत, श्वास घेत घेत भुजंगासनामध्ये जा. कंबर खाली, मानवर. आता शशांकासनामध्ये या. श्वास सोडत, दीर्घ श्वास सोडत सोडत यायचंय. श्वासाबरोबर करा. पुन्हा श्वास घेत भुजंगासन. अतिशय सावकाश करायचंय. कुठेही झटका द्यायचा नाहीये, घाई गडबड करायची नाहीये. दीर्घ श्वास सोडत सोडत शशांकासन. दीर्घ श्वास घेत घेत भुजंगासन. दीर्घ श्वास सोडत सोडत शशांकासन. पुन्हा दीर्घ श्वास घेत घेत भुजंगासन. दीर्घ श्वास सोडत सोडत शशांकासन. आता ह्याच्यातून आपल्याला डावा पाय पुढे आणायचा आहे. सूर्यनमस्काराची 8 नंबरची पोझिशन घ्यायची. डावा पाय पुढे आणा. मान मागे. डाव्या पायाची मांडी पोटरी टेकलेली. उजव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकलेला. कंबर खाली दबून घेतलेली. मान मागे टाकलेली आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. आता जे आपण उजव्या पायाच्या वेळेला केलं होतं तसंच आपण आता डाव्या पायाचा गुडघा सरळ करायचा आहे. मागच्या पायाचा चवडा उभा करून घ्यायचा आहे. डोकं गुडघ्याकडे. गुडघा सरळ. डाव्या पायाचा गुडघा सरळ. उजव्या पायाचा चवडा आपण उभा करून घेतलाय. संथ श्वसन. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचंय. बऱ्यापैकी आपल्याला आपल्या शरीरामधले बदल जाणवत असतील आता. त्याकडे लक्ष द्यायचंय. सावकाश आपल्याला स्थिती सोडायची आहे. पूर्वस्थितीमध्ये यायचंय. आता मागचा पाय पुढे घ्यायचा आहे
आणि हाताने पायाला घट्ट मिठी मारायची आहे. डोकं गुडघ्याकडे, गुडघा सरळ. आता सावकाश श्वास घेत घेत वर या. हात वरती न्या. कमरेतून जास्तीत जास्त मागे जा. सावकाश सरळ व्हा आणि हाताने मागच्या बाजूला हाताने नमस्कार करा. हाताने पाठीमागे नमस्कार करा. पुढे नमस्कार करू नका हाताचा. हाताने मागे नमस्कार करा. जास्तीत जास्त हाताचा नमस्कार आपल्या स्कॅप्युले जवळ वरती नेण्याचा प्रयत्न करा. संथ श्वसन. सावकाश हात खाली आणायचे. खाली बसायचे. खाली बसा आणि आता पाठीवर झोपायचे. आधी बसा एक आणि सेटल व्हा आणि मग पाठीवर झोपा. शवासन आपण करतो आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर. दोन्ही हात शरीरापासून 4 ते 6 इंच दूर. हाताचे तळवे वरच्या दिशेने. डोळे अलगद मिटलेले. मान सोयीस्कररित्या एका बाजूला कलती किंवा सरळ. आपण बरेच दिवसापासून योगाभ्यास करतोय, तर त्यामुळे हळूहळू आपला स्टॅमिना वाढत वाढत गेलेला आहे. तर आपल्याला आज ह्या सूर्यनमस्काराचं जर असं आपण याच्यामध्ये अजून काही आसनं पण ऍड केली होती आणि सावकाश आसन स्थिती घेऊन त्याच्यामध्ये स्थिर राहून मग पुढच्या आसनामध्ये जाणं. या पद्धतीने आसनं केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी आपला स्टॅमिना जो आहे तो वाढलेला कळला असेल. शरीरामध्ये जे काही आपल्या बदल आपल्याला जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. सगळं शरीर ढिलं सोडायचे. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे. सगळे स्नायू ढिले सोडायचे. म्हणजे मग कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला शवासनामध्ये मिळणार आहे. काही स्नायूंवर ताण आले असतील तर ते ताण मनाने जाऊन काढून टाका. सगळे स्नायू रिलॅक्स करून घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर. प्रत्येक श्वास घेताना एनर्जी आपल्या बरोबर घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना आपल्या मधली सगळी नकारात्मकता, व्याधी, चिंता, काळजा श्वासाबरोबर बाहेर टाका. पूर्ण लक्ष श्वासावर. मन शांत, शरीर शिथिल, श्वसन संथ. सगळं शरीर शिथिल झालेलं. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचंय. सगळं शरीर जागृत करून घ्यायचंय. सावकाश दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात शरीराजवळ. मान सरळ. आता आपल्याला कुशीवर वळून उठून बसायचंय. कुशीवर वळून उठून बसा. दंडासनामध्ये आपण बसणार आहोत. दोन्ही पाय सरळ. हात शरीराजवळ. पाठीचा कणा सरळ. मान सरळ. ज्यांना कमरेखाली उशी वगैरे घेऊन बसायचं असेल ते कमरेखाली उशी घेऊन बसू शकतात. ज्यांना कंबरदुखीचा वगैरे त्रास असेल त्यांनी. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी वज्रासन घालू नका. त्यांनी खुर्चीवर बसून केलं तरी सुद्धा चालेल. तर वज्रासन आपल्याला करायचंय. उत्थित मंडूकासन आपण करणार आहोत. तर पाय मागे न्यायचेत आणि आपल्याला उत्थित मंडूकासन करण्यासाठी वज्रासन घातल्यानंतर दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचंय आणि दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर घेतल्यानंतर अंगठे एकमेकांना टेकलेलेच राहतील. अंगठे एकमेकांना टेकलेलेच असतील. ज्यांची काही गुडघ्याची सर्जरी वगैरे झाली असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी खुर्चीवर बसून फक्त हाताच्या स्थिती तुम्ही करू शकता. आता आपल्याला सावकाश दोन्ही हात जे आहेत ते श्वास घेत घेत वरती न्यायचेत आणि कोपरामध्ये वाकून पाठीवर ठेवायचेत हाताचे तळवे. हात वरती न्या आणि हाताचे तळवे मागच्या दिशेने करा आणि मग त्यानंतर पाठीवर हाताचे तळवे ठेवा. आसन स्थिती पूर्ण झाल्यावर संथ श्वसन.
कोपरं जी आहेत ती वरच्या दिशेने ताणून घ्या. छताच्या दिशेने कोपरं ताणलेली आहेत. हाताचे तळवे जे आहेत ते पाठीवर ठेवलेले आहेत. पचनासाठी याचा चांगला उपयोग होतो. खूप ताण आपल्याला चांगला जाणवतो ह्याच्यामध्ये. दंडाला सुद्धा तुम्हाला ताण जाणवत असेल. तुमचे जे साईडचे मसल्स आहेत म्हणजे बाजूचे जे स्नायू आहेत त्याला सुद्धा ताण चांगल्यापैकी जाणवत असेल. मान सरळच ठेवायची, मान खाली पडू द्यायची नाहीये. तर याच्यामध्येच आपण एक थोडंसं पाठ आणि मान मोकळी करण्यासाठी खांदे आणि मानेचे स्नायू मोकळं करण्यासाठीचं एक स्ट्रेचिंग आहे, ते आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपरा पकडायचा आहे आणि तो आधी मागे नाही, आधी फक्त कोपरा पकड. कोपरा पकडल्यानंतर आधी आपल्याला तो हाताचा कोपरा जो आहे तो मागच्या दिशेने आधी ओढून घ्या. मागच्या दिशेने ओढून घ्या. पाठीमागे पाठीमागे, डोक्याच्या दिशेने नाही, भिंतीच्या दिशेने फक्त ओढायचं आहे. मागच्या दिशेने ओढायचं आहे फक्त. आता डोक्याच्या दिशेने ओढून घ्या. आधी मागे ओढायचा आणि मग डोक्याच्या दिशेने ओढायचा आणि मान सरळच ठेवायची. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचं आहे. पूर्ण तुमचे खांद्याचे आणि मानेचे स्नायू मोकळे होऊन जातील याच्यामध्ये. मानदुखी वगैरे असेल तर याच्यामध्ये छान ताण बसेल सगळ्या स्नायूंना. आता सावकाश आपल्याला पुन्हा पूर्वस्थितीला आणायचं आहे आणि त्यानंतर आता डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडायचंय. डावा हाताचा तळवा जो आहे तो पाठीवर ठेवलेला आहे आणि उजव्या हाताचा तळवा पाठीवर ठेवलेला आहे आणि डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर आपण पकडलेलं आहे. आता पहिल्यांदा कोपर जे आहे ते मागच्या दिशेने ओढायचे. मागच्या दिशेने ओढा आणि मग आता डोक्याच्या दिशेने ओढा आणि थांबा. या स्थितीमध्ये थांबायचे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. पूर्ण लक्ष तुमच्या खांद्याचे स्नायू, मानेचे स्नायू त्याकडे द्या. सावकाश स्थिती सोडायची आहे. सावकाश स्थिती सोडा आणि हात खाली आणायचे. पूर्ण खांदे, मान पूर्ण मोकळी झालेली जाणवेल तुम्हाला लगेच. आता पाय सरळ करायचे आणि पाठीवर झोपायचे. पाठीवर झोपून आपण काही पायाच्या हालचाली याच्यामध्ये करणार आहोत. पाठीवर झोपा. हाताचे तळवे जमिनीवर, मान सरळ, दोन्ही पाय जुळवून घेतलेले, पावलं स्वतःकडे खेचून घेतलेली. पावलं स्वतःकडे खेचलेली ठेवा. आता आपल्याला सांगेल त्या पद्धतीने करा. पूर्ण इन्स्ट्रक्शन्स कडे लक्ष द्या. सावकाश उजवा पाय जो आहे तो 45 अंशापर्यंत आणायचा आहे वरती. 45 अंश. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोठं सर्कल करायचंय पायाचं. पहिल्यांदा उजवीकडनं डावीकडे पूर्ण सर्कल करायचंय पायाचं. खालपर्यंत पाय न्यायचा आहे. मोठं सर्कल. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवा. गुडघ्यामध्ये वाकू द्यायचा नाही पाय. आणि आता दुसऱ्या बाजूने एकच सर्कल करायचंय. दुसऱ्या बाजूने करायचंय. आता एकच करायचंय. एका बाजूने एक आणि दुसऱ्या बाजूने एक. उजवीकडनं डावीकडे आणि डावीकडनं. गुडघ्यामध्ये पाय सरळ ठेवा. आता सावकाश पाय पोटावर घ्या. पोटावर घ्या, खाली घेऊ नका. आणि त्यांनी पवनमुक्तासन करायचंय. हाताने घट्ट मिठी मारा. डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपरा, उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपरा पकडता आला तर पकडा. दोन्ही पायांची पावलं स्वतःकडे खेचलेली. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचंय. कमरेवरचे ताण काढून टाकायचे. खालचा जो सरळ असलेला पाय आहे त्याचा गुडघा जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा. मांडी जमिनीला टेकवायचा प्रयत्न करा. पाऊल स्वतःकडे खेचलेलं ठेवा आणि गुडघा दाबा खाली जमिनीच्या दिशेने. मांडी जमिनीच्या दिशेने दाबा. आणि जो दुमडलेला पाय आहे गुडघ्यात
ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी गुडघ्याच्या खालून हात घ्यायचे, गुडघ्याच्या वरून हात घ्यायचे नाहीयेत. आणि पोटावर कुठे कुठे दाब येतोय, कमरेवर कुठे कुठे कमरेचे स्नायू ताणले जात आहेत, त्याकडे लक्ष द्यायचंय. कंबर पण मोकळी व्हायला मदत होते, पोटावरचा घेर कमी व्हायला मदत होते, पचन संस्थेला याचा चांगला उपयोग होतो, एकाग्रता वाढायला उपयोग होतो. आरोग्यदायी अशी ही सगळी आसनं आहेत. आता आपल्याला हे आसन सोडायचे, हात मोकळे करून घ्यायचे, पाय सरळ करून घ्यायचे आहे. आता आपल्याला हेच डाव्या खाली आणायचंय पाय. आता हेच आपल्याला डाव्या पायाने करायचंय. दोन्ही पायांची पावलं स्वतःकडे खेचलेलीच ठेवायची आहेत. डावं पाऊल 45 अंशामध्ये आणलेलं आहे. आता उजवीकडनं डावीकडे या पद्धतीने सर्कल करायचंय, मोठं सर्कल करायचंय. जास्तीत जास्त मोठं जितकं करता येईल तेवढं. हिप जॉईंट तुमचा मोकळा होईल. गुडघा सरळ, गुडघा सरळ. सावकाश करायचंय, कुठेही झटका द्यायचा नाही, घाई गडबड करायची नाहीये. अतिशय सावकाश करायचे, दम नाही लागला पाहिजे. दुसऱ्या बाजूनी सावकाश करा. आता त्याच्यानंतर तो गुडघ्यात दुमडून पोटावर घ्या आणि हाताने घट्ट मिठी मारा. ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी गुडघ्याच्या खालून घ्या, पावलं स्वतःकडे खेचलेली ठेवा, पूर्ण लक्ष श्वासावर. आता उजव्या पायाचं पाऊल सरळ आहे, तर उजव्या पायाचा गुडघा आणि मांडी जमिनीवर दाबायचा प्रयत्न करा. उजव्या पायाचा गुडघा आणि मांडी जमिनीकडच्या दिशेने दाबायचा प्रयत्न करा. पाऊल स्वतःकडे खेचलेलं ठेवा. कुठे कुठल्या स्नायूंना ताण जाणवतोय, दाब जाणवतोय, त्याकडे लक्ष द्या. काही स्नायूंना ताण जाणवेल, काही स्नायूंना दाब जाणवेल. कोणत्या कोणत्या स्नायूंना जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. शरीरावरचे मनावरचे ताण काढून टाकायचे. आता आपल्याला सावकाश आसन स्थिती सोडायची. सावकाश हात जागेवर घ्यायचे, पाय सरळ करायचे, पाय सरळ. आता आपल्याला उजवा पाय जो आहे तो डाव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे न्यायचा आहे. उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे न्या. जमिनीवर टेकवायचा नाही, अर्ध्यावर न्यायचा आहे, मांडीच्या अर्ध्या भागापर्यंतच न्यायचा आहे. आणि हाताने पायाचा घोटा पकडायचा आहे. डाव्या हाताने पायाचा घोटा पकडा, घट्ट पकडा आणि स्वतःकडे खेचून घ्या. आधी स्वतःकडे ओढून घ्या तो पाय आणि जमिनीवर टेकवायचा नाही, मांडीच्या वर पण येता कामा नये. बरोबर मधोमध तरंगता येईल, पण मांडीच्या वर नाही आणि जमिनीवर नाही. आणि घट्ट पकडून ठेवा, तो हलला नाही पाहिजे आणि स्वतःकडे खेचलेला ठेवा. आता आपल्याला उजव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा आहे तो बाहेरून आधार द्यायचा आहे त्याला आणि तो छातीच्या दिशेने ओढायचा आहे. म्हणजे मग कमरेवरचे ताण निघून जातील तुमचे. सायटिकासाठी सुद्धा याचा उपयोग होईल. जेवढा छातीच्या दिशेने तुम्हाला नेता येईल तेवढा न्या. बऱ्यापैकी ताण जाणवेल याच्यामध्ये आणि कंबर मोकळी होईल. आताच आपण सूर्यनमस्कार आहे ते केलेले, त्याच्यामध्ये जर कुठे काही ताण असतील तर ते निघून जातील सगळे. सावकाश आसन स्थिती सोडायची, हात खाली आणायचे, दोन्ही हात मोकळे करून घ्या, पाय सरळ करा. हेच आपल्याला आता दुसऱ्या पायाने करायचंय. आता डावा पाय गुडघ्यात दुमडून मांडीच्या तिथे आणायचा आहे, तिथे मधोमध घ्यायचा आहे, जिथे शिवण येते आपल्या ट्रॅक पॅन्टची तिथं आणायचं आहे आणि हाताने घट्ट पकडायचा आहे. स्वतःकडे खेचून घ्या तो पाय. आधी पाय टाच स्वतःकडे ओढून घ्या जास्तीत जास्त. आता डाव्या हाताने डाव्या गुडघ्याला आधार द्या बाहेरून आणि छातीच्या दिशेने ओढा तो पाय. छातीच्या दिशेने दाबा. ते उचलू देऊ नका, हे उचलू देऊ नका. टाच उचलायची नाहीये. टाच तिथे एकदा तुम्ही फिक्स केली की ती परत तुमची
हलली नाही पाहिजे. सावकाश आपल्याला स्थिती सोडायची आहे. सावकाश हात खाली आणायचे आणि पाय सरळ करायचे. कमरेवरचे ताण निघून गेलेले. पूर्ण लक्ष श्वासावर. आता शवासन करायचं. दोन्ही पायामध्ये अंतर. हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे सगळे ताण निघून गेलेले. आपल्याला श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. काल आपण कपालभाती शिकलो होतो. आता कपालभातीची आवर्तन हळूहळू आपल्याला वाढवायची आहेत. संथ श्वसन. सगळं शरीर शिथिल झालंय. मन शांत झालंय. आता सावकाश सगळं शरीर जागृत करून घ्या. शवासन सोडायचंय. शरीरावरचे मनावरचे ताण काढून गेलेले सगळे. आता आपल्याला कुशीवर वळून उठून बसायचंय. कुशीवर वळून उठून बसून उशी घेऊन बसा. जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने. म्हणजे मग कुठेही तुम्हाला ताण येणार नाही, काही दुखणार नाही. म्हणजे मग ब्रिदिंग कडे पूर्ण लक्ष देऊन ते ब्रिदिंग करता येईल तुम्हाला. पूर्ण भिंतीला पाठ जी आहे, कंबर जी आहे ती टेकली पाहिजे. तर त्याच्यासाठी हात पुढे टेकवायचे जमिनीवर आणि कमरेचा भाग हा पूर्ण आधी भिंतीला व्यवस्थित टेकवून घ्यायचा आणि मग सरळ व्हायचं. म्हणजे मग कमरेपासून डोक्यापर्यंतचा सगळा भाग हा भिंतीला व्यवस्थित पूर्ण टेकलेला. मध्ये गॅप नको. खांदे सुद्धा भिंतीला टेकवून घ्या. गोल करून मागे ढिले सोडा. हाताची ज्ञानमुद्रा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. डोळे मिटलेले आहेत. आपण काल कपालभाती शिकलो होतो. तर कालच्या सेशन मध्ये आपण व्यवस्थित कपालभाती शिकवलेली होती. तर ज्यांना समजली नसेल त्यांनी पुन्हा एकदा ते सेशन बघा. त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित कपालभाती शिकवलेली आहे. आज आपण कपालभाती करणार आहोत. तर पूर्ण लक्ष श्वासावर. काल आपण 10 केले होते स्ट्रोक्स. आज आपण 20 स्ट्रोक्स करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. रेचक फोर्सफुली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. संथ श्वसन. दुसरं आवर्तन कपालभातीचं आपण करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. संथ श्वसन. एका लयीमध्येच कपालभाती करायची आहे. एकच फ्रिक्वेन्सी ठेवायची आहे.
चालू असलेला श्वास सोडायचा आहे. तिसरं आवर्तन आपण कपालभातीचं करणार आहोत. जेव्हा एक आवर्तन करून झालं की दुसरं आवर्तन जेव्हा आपलं ब्रीदिंग नॉर्मलला येईल तेव्हा पुढचं आवर्तन करायचं. या पद्धतीने कपालभाती करायची. तिसरं आवर्तन आपण करूया. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या. कपालभातीला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. आज आपण भ्रामरीचा अभ्यास करणार आहे. तर आपण 11 वेळेला भ्रामरी करायची आहे. आता ही भ्रामरी माईक मधनं नीट ऐकायला येत नाही ह्याच्यावरनं झूम मीट वरनं. तर त्यामुळे आपण व्यवस्थित ती करायची आहे. थोडासा आवाज येईल पण आपण आपल्याला व्हायब्रेशन जी जाणवतात त्याकडे लक्ष द्यायचंय. आणि भ्रामरी करून झाल्यानंतर डोळे उघडू नका. डोळे बंदच ठेवा. माझ्या इन्स्ट्रक्शन्स कडे नीट लक्ष द्या. डोळे बंद ठेवूनच बसा. एकदम डोळे उघडायचे नाहीयेत. आपली प्रार्थना वगैरे सगळं झाल्यानंतर मगच डोळे जेव्हा उघडायला सांगेल तेव्हाच उघडा. आणि याचा सगळ्याचा खूप छान असा आनंद घ्यायचा आहे. एकाग्रता वाढण्यासाठी सुद्धा या भ्रामरीचा उपयोग होणार आहे. आता ज्यांना कानाला वगैरे प्रेशर असेल त्यांनी कान वगैरे बंद करू नका. बाकीच्यांनी करायला हरकत नाही. 3 बोटं जी आहेत ती डोळ्यावर येतील. तर्जनी जी आहे ती कपाळावर येईल आणि अंगठ्याने आपल्याला कान बंद करायचे आणि भ्रामरी करायची. तर 11 वेळेला करून झाली की शांत बसायचे. हाताची ज्ञानमुद्रा करून पण डोळे उघडायचे नाहीत. डोळे बंदच ठेवायचे. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडत सोडत भ्रामरी. दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडत सोडत. आपण दीर्घ श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा हे बघितलेलं आहे. तर त्या पद्धतीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सगळीकडे व्यवस्थित भरून आणि मग दीर्घ श्वास सोडत सोडत भ्रामरी करायची आहे. Deep inhale, exhale with Brahmari. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडत भ्रामरी. दीर्घ पूरक भ्रामरी बरोबर लिटरेचर. दीर्घ पूरक भ्रामरी रेचक. दीर्घ पूरक भ्रामरी रेचक. दीर्घ पूरक भ्रामरी रेचक. सलग समगतीने दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडत भ्रामरी. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडत भ्रामरी. पुन्हा दीर्घ श्वास घ्या.
दीर्घ श्वास सोडत भ्रामरी. सावकाश दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे बंदच ठेवायचे, डोळे उघडू नका. मनावरचे ताण यांनी कमी होतात. आपली पंच ज्ञानेंद्रियांची शक्ती वाढवण्यासाठी, क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. एकाग्रता वाढण्यासाठी याचा उपयोग होतो. जो आपण भ्रामरीचा आवाज येतो त्या आवाजावर लक्ष केंद्रित केलं की आपली एकाग्रता वाढते. दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचंय. मन एकदम शांत. पूर्ण लक्ष भुवयांच्या मध्ये द्या. आता आपण प्रार्थना आणि ओंकार म्हणणार आहोत. प्रार्थना झाल्यानंतर ओंकार म्हणताना डोळ्यासमोर ओंकार आणायचा आहे आणि त्यावर गिरवत गिरवत ओंकार म्हणायचा आहे. डोळे बंदच आहेत. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम. डोळ्यासमोर ओंकार आणा, त्याच्यावर गिरवत गिरवत ओंकार म्हणायचं. शांती शांती शांती. डोळे बंदच ठेवायचे, मन अतिशय शांत. यामुळे आपल्याला जो काही अनुभव आलेला आहे ओंकार पठणामुळे, त्या शांततेचा अनुभव घ्यायचा. श्वासावरून सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या. आपण कुठे बसलेलो आहोत त्याची जाणीव करून घ्या, शरीराची जाणीव करून घ्या आणि मग सावकाश डोळे उघडा. पाय आणि हात सगळे मोकळे करून घ्यायचे.
हात आणि पाय मोकळे करून घ्या. सगळं शरीर जागृत करून घेऊन मगच आपल्या कामाला सुरुवात करायची आहे. एकदम आपलं सगळं शरीर मन शांत झालेलं असतं, सगळं शरीर शिथिल झालेलं असतं, त्यामुळे त्याला हळूहळू ऍक्टिव्ह करून घ्यायचंय. एकदम त्याला कामाला लावायचं नाहीये. तर त्यासाठी सगळं आधी शरीर व्यवस्थित जागृत करून घ्या आणि मगच आपल्या कामाला लागा. पाणी पिलं तरी चालेल, फक्त काय खायचं असेल तर ते 20-25 मिनिटानंतर तुम्ही खाऊ शकता. पोट मोकळं ठेवूनच हा योगाभ्यास आपण करतो. सकाळची वेळ असल्यामुळे 6:30चे आपलं पोट रिकामच असतं. आपले आयुष मान्यता प्राप्त योग शिक्षक वर्ग महिलांसाठी चालू झालेले आहेत. ज्यांना ऍडमिशन घ्यायची त्यांच्यासाठी ऍडमिशन अजून प्रोसेस चालू आहे आपली. तर ज्यांना ऍडमिशन घ्यायची त्यांनी नक्की घ्या. आपले वर्ग सारखे तिथे चालू असतात. ऑनलाईन पण आता बरेचसे वर्कशॉप्स आणि वर्ग आपले चालू होत आहेत. तुमच्यापर्यंत फीडबॅक फॉर्म येईल, तर ते फीडबॅक फॉर्म सुद्धा भरून द्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा की आपल्याला हा वर्ग करून आपल्यामध्ये काय काय बदल झालेले जाणवत आहेत ते. धन्यवाद. असेच आमच्याशी जोडलेले राहा, आमच्या संपर्कात राहा. हरिओम.